माघी गणेश उत्सवाची कथा. माघी गणेश उत्सव हा माघ महिन्यातील शुद्ध चतुर्थीला साजरा केला जातो. या दिवशी गणपतीची विशेष पूजा केली जाते आणि उपवास केला जातो. हा उत्सव विशेषतः महाराष्ट्र, गोवा आणि काही दक्षिण भारतीय राज्यांमध्ये साजरा केला जातो. कथा. प्राचीन काळी एकदा भगवान शंकर कैलास पर्वतावर तपस्येत लीन होते. पार्वती माता एकटीच होत्या. त्यांनी खेळण्यासाठी उटणं आणि तिळाच्या मिश्रणातून एका सुंदर मुलाची मूर्ती तयार केली आणि त्यात प्राण फुंकले. तोच गणेश झाला. एके दिवशी पार्वती स्नान करत असताना गणेशाला आदेश दिला की कोणीही आत येऊ नये. तेवढ्यात भगवान शंकर तिथे आले आणि आत जाण्याचा प्रयत्न करू लागले. गणपतींनी त्यांना अडवले. शंकरांना राग आला आणि त्यांनी आपली त्रिशूळाने गणपतीचे शिर छेदले. पार्वती देवीला हे पाहून फार दुःख झाले. त्यांनी रडत शंकराला विनंती केली की माझ्या मुलाला पुन्हा जिवंत करा. शंकरांनी त्यांचा वाहन नंदीला सांगितले की जो पहिला जीव सापडेल त्याचे शिर घेऊन या. नंदीला एका हत्तीचे शिर मिळाले आणि ते शंकरांनी गणपतीच्या धडावर ठेवले. अशा प्रकारे गणेश पुनर्जीवित झाले. हा दिवस माघ शुद्ध चतुर्थी होता. त्या दिवसापासून गणपतीला प्रथम पूजेचा मान देण्यात येतो आणि या दिवशी माघी गणेश उत्सव साजरा केला जातो. या दिवशीचे महत्त्व. लोक गणेशाची विशेष पूजा करतात. तिळाचे लाडू आणि मोदकांचा नैवेद्य अर्पण केला जातो. गणपतीला दूर्वा, लाल फुलं आणि पत्री वाहतात. काही जण उपवास करून गणपतीच्या कथा आणि स्तोत्राचे पठण करतात. या उत्सवाने भक्तांना अखंड सुख, शांती आणि समृद्धी लाभते असे मानले जाते.